नमस्कार मित्रांनो, व्हॉइस ऑफ अहिल्यानगरच्या दुसऱ्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. आज या भागामध्ये ज्या व्यक्तीला आपण त्याचा प्रवास जाणून घेण्यासाठी आमंत्रित केलेला आहे, त्या व्यक्तीची पार्श्वभूमी तुम्हाला सांगताना मला अत्यंत आनंद होतोय. श्रीरामपूर असं शहर की ज्या शहराने साखरेच्या समृद्धीचा मंत्र उभ्या महाराष्ट्राला दिला, परंतु श्रीरामपूरचा आणि कलेचा काय संबंध, असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा खऱ्या अर्थाने नकारात्मकता निर्माण होती. त्या नकारात्मकतेला सकारात्मकतेत रूपांतरित करण्याचं काम ज्या माणसाने केलं, त्या माणसाचा जीवन प्रवास आज आपल्या समोर उलगडून दाखवणं या कार्यक्रमाचा उद्देश आहे. मी बोलतोय चित्रकार भरतकुमार उदावंत यांच्याविषयी. श्रीरामपूरची लोकसंख्या आहे 1,45,000. 1,45,000 लोकसंख्येच्या शहरामध्ये, ते पण तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या गावामध्ये, चित्रकला या शब्दाविषयी फारशी आस्था नसताना, कलेविषयी फारशी लोकांची संवेदना जागरूक नसताना, ज्या माणसानं कुंचला हातात घेतला आणि कॅनव्हासवर जे काही फटकारे मारले आणि त्या फटकाऱ्याच्या माध्यमातून जे काही काम उभं राहिलं, त्या कामानं फक्त श्रीरामपूर नव्हे, अहिल्यानगर नव्हे, उभा महाराष्ट्र अचंबित झाला. असं काम कलेच्या प्रांतात भरतकुमार उदावंत यांनी केलं. कुठल्याही चित्रकलेची शिक्षण नसताना, चित्रकलेची कुठलीही डिग्री नसताना, केवळ आवड आणि स्व अनुभवातून कमविलेलं ज्ञान या जोरावर आज भरतकुमार उदावंत यांचं नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचलं आहे. चित्रकार म्हणून ते मोठे झाले. चित्रकार म्हणून त्यांना जी उंची मिळाली, ती उंची मिळाल्यानंतर भरतकुमार उदावंत यांनी कलेच्या पुढच्या पिढ्यांना घडवण्यासाठी जो वसा घेतला, समाजाचं प्रबोधन केलं, स्वतःमधला माणूस आयुष्यभर मरू दिला नाही, अशा माणसाचा संघर्ष पुढच्या पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. आणि हा प्रेरणादायी प्रवास ही व्यक्ती कशी जगली याचा उलगडा व्हॉइस ऑफ अहिल्यानगर या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार उदावंत सर, आज तुम्ही आलात आणि आज आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करणार आहात. तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. खरं तर ज्या पद्धतीने श्रीरामपूरचा मी आधी उल्लेख केला, त्या श्रीरामपूरमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने संघर्ष करून चित्रकार म्हणून नाव मिळवलं, आज श्रीरामपूरची ओळख एक काळ होता की साखर कारखान्यांचं गाव, तर आज भरतकुमार उदावंतचं गाव अशी सुद्धा श्रीरामपूरची ओळख आम्ही महाराष्ट्रभर ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस निघते. इतकं कलेच्या क्षेत्रात तुम्ही स्वतःला सिद्ध केलंय. भरतकुमार उदावंत यांच्यातला चित्रकार जन्माला कसा आला? मला सांगायला खूप आनंद वाटेल. मी ज्यावेळेस 5-7 वर्षाचं होतो त्यावेळेस मुलं म्हणजे नाही का पाटीवर अभ्यास करायचे, तर मी चित्र काढायचो. बर. आणि मी ज्या भागात राहत होतो नॉर्थ ब्रँचमध्ये, श्रीरामपूरमध्ये, मोरगे वस्तीवर, त्या ठिकाणी जे आमचे घरमालक होते गोविंद पाटेकर म्हणून, तर त्यांनी ते माझे त्यावेळेस बघितलं आणि भविष्यात तू भरत मोठा चित्रकार होशील असं त्यावेळेस त्यांनी सांगितलं. बर. आणि मग त्या दृष्टीने माझं चित्रकलेतलं काम थोडंफार शाळेत सुरू झालं. नंतर मग जसा मी मोठा होत गेलो आणि मला नोकरीचं एक माध्यम सापडलं आमच्या वडिलांच्या म्हणजे नाही का जीवन प्राधिकरणामध्ये. पण मी ज्यावेळेस त्यांचा डबा वगैरे घेऊन जायचो, तर त्यावेळेस मला काहीतरी डेली वेजेस वरती 8 रुपये 40 पैसे रोजानी कामाला घेतलं. आणि मग त्या संघर्षातूनच मला नाही का चित्रकलेचा ब्रेक मिळायला लागला नोकरीत. आणि मग त्या निमित्ताने माझं काम सुरू झालं चित्रकलेतलं. नाही, पण वाटणं, कुणीतरी तुम्हाला सांगणं आणि तुम्ही त्या वाटेने जाणं हे मान्य, परंतु त्यासाठी शिक्षण लागतं, ज्ञान लागतं, नॉलेज लागतं. ते कसं मिळवलं? त्याबद्दल एक महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस मी हे काम करत गेलो श्रीरामपूर शहरामध्ये साईन बोर्डच्या माध्यमातून, तर त्यावेळेस होते असे कलाकार, नाही असं नाही, परंतु त्या माध्यमातून तुटपुंज ज्ञान असलं जरी, पण मला तो एक अनुभव येत गेला. आणि त्या अनुभवाच्या सिद्धीवरच मी नाही का ते अंगभूत गुणामुळेच मी ते चित्रकलेकडे वळालो. म्हणजे चित्रकलेची सुरुवात साईन बोर्ड पासून झाली. हो. साधारणतः कोणता कालखंड असेल तो साधारण 82 ते 83 चा कालखंड. म्हणजे फ्लेक्स वगैरे ह्या काही गोष्टी नव्हत्या. कुठल्याही दुकानदाराला किंवा कुठल्याही संघटनेला ज्याला कुणाला काहीतरी फलक बनवायचा आहे त्याला चित्रकाराशिवाय पर्याय नव्हता. त्या म्हणजे नाही का त्या कालावधीमध्ये श्रीरामपूर शहरामध्ये खूप काही असे साईनबोर्ड कलाकार होते. ते पण अनुभव सिद्धच होते जवळपास. पण त्याच्यातले काही लोकांनी जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये डिग्र्या पण घेतल्या होत्या. मग त्यामध्ये गुळस्कर कुटुंब असेल
हं. पण त्याच फ्लोने जे मी काम करत गेलो हं, हं, हं. आणि माझंही काम समाजाला आवडलं खूप हं, हं, आणि हं. मग मी त्या कामाच्या गतीमध्ये वाढत गेलो. आता फलक रंगवणं ही काही चित्रकला नाही. चित्रकलेची आपण त्याला पहिली पायरी म्हणूया, बरोबर? बरोबर. पण मूळ चित्रकलेकडे कसे वळले तुम्ही? मूळ चित्रकलेकडं असं म्हणावं लागेल मला का ज्यावेळेस आपण साईन बोर्ड करत असतो, हं, साईन बोर्डवरती पण पोर्ट्रेट म्हणजे चित्र काढावंच लागतात. हं, मग ते इंजन ड्रॉइंग असेल किंवा पोर्ट्रेट असेल, देवतांचे चित्र असतील, पण तो अनुभव ज्यावेळेस मी प्रथम मी घरी प्रॅक्टिस करायचो कागदावरती, हं, हं, हं. काही पोर्ट्रेट वगैरे बघून करायला लागलो आणि मग ते करता करता मग त्याच्यातलं माझे चित्र चांगले व्हायला लागले हे असं मला जाणवलं आणि अक्षरावर तर मी हुकूम ताबा मिळवला होता. पण हा कालखंड कोणता आयुष्यातला? म्हणजे शालेय जीवनात झालं किंवा नोकरी लागल्यावर झालं? ही स्टेज कधी आली? ज्यावेळेस मी 81-82च्या दरम्यान मी नोकरीत लागलो, हं. त्यावेळेस नाही का शासकीय सेवेत तुमचं आकृतिबंधामध्ये कर्मचारी त्यावेळेस पासून 0 बजेट लागलेलं होतं बर. आणि ब्रेक मिळायचे त्यावेळेस. ब्रेक बर. मिळत असल्यामुळे मग आता माझे वेजेस बंद झाले, म्हणजे घर चालणार कसं? अच्छा, हा, मग घर चालणार कसं? तर मग मला साईन बोर्डच्या माध्यमातून काम करावं लागले. अच्छा. म्हणजे घर चालण्याची विवंचना आणि कलेवरचं प्रेम ह्या दोन गोष्टींमुळे चित्रकार पुढे डेव्हलप होत गेला. हो, अगदी बरोबर. बरोबर. आणि मग ह्या प्रवासामध्ये जी काही तुम्ही जसं सांगितलं का अनुभवातून जे नॉलेज मिळवलं किंवा ज्ञान मिळवलं त्या माध्यमातून तुम्ही पुढे गेलात. पण मग एक चित्रकार म्हणून स्वतःला सिद्ध होण्याची एक गोष्ट असते, तो ब्रेक तू कुठं मिळाला पहिल्यांदी? ज्यावेळेस 2003चा वर्ल्ड कप होता, हं. त्यावेळेस दैनिक सारोमतनी मला एक संधी दिली बर. आणि त्यावेळेस मी 21 फूट सचिन तेंडुलकरचं चित्र केलं. बर. तळपता सूर्य म्हणून चित्र केलं होतं. अच्छा. आता एकच लक्ष, कारण आपण 1983 वर्ल्ड कप घेतला होता बरोबर. आणि माझ्या कलेचं ज्ञानाचा फायदा हं, हं, श्रामपूरकरांना कसा होईल, हं, त्यावेळेचे जे संपादक होते त्यांनी मला संधी दिली हं, हं, आणि मग आपल्या श्रामपूर शहरामध्ये हं, हं, ते फ्लेक्स मशीन वगैरे काही नव्हते त्यावेळेस, हं, हं, हं. तर ते मी हाताने जे काही रेखाटने केले तर ते खूप लोकप्रिय झाले आणि ते कुठे बनवलं 21 फूट तुम्ही? ते चित्र मी माझं जे काही दुकान होतं गोंदवणी मधलं साईन बोर्डचं, हं, हं. त्या दुकानासमोर बनवलं त्यावेळेस. अच्छा. आणि मग ते चित्र जसं जसं माहीत होत गेलं लोकांना आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने श्रीरामपुरात एक हाडाचा चित्रकार आहे हो, अगदी हे बरोबर. बऱ्यापैकी श्रीरामपूरकरांना पहिल्यांदा कळलं. हम्म. मग या प्रवासात नंतर अडचणी काय येत गेल्या? नंतर अडचणी अशा झाल्या का 2000 मला वाटतं साधारण 2000चा कालावधी असेल, हं, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये फ्लेक्स प्रिंटिंगचे मशीन आलेत हं, हं. आणि साईन बोर्ड कलाकारावरती अन्याय व्हायला लागला. म्हणजे अच्छा. नाही का त्यांचे कामच बंद झाले, कामच संपलं त्यांचं. कामच संपलं. हं, मग त्यावेळेस मला असा विचार करावा लागला का आपण चित्रकलेतून काय करू शकतो. हं, मग चित्रकलेतले ते जे काही कॅनव्हास पेंटिंग असेल, हं, वॉटर कलर असतील, पोस्टर कलर असतील, जे काही माध्यम असतील हं. ते हाताळायला मी रात्रंदिवस सुरुवात केली बर. आणि त्या माध्यमातून मग ते साहित्य उपलब्ध, म्हणजे आपल्या शहरामध्ये तर नव्हतं उपलब्ध. बर. मग त्याच्यासाठी काय नाशिक, औरंगाबाद, पुणा हं. या ठिकाणी जाऊन ते साहित्य विकत घेतलं बर. आणि मग रात्रंदिवस त्याच्यात मी काम केलं. बर बर बर. गोंदवणीचा उल्लेख आला. गोंदवणीमध्ये तुम्ही राहता. त्या गोंदवणीच्या तुम्ही घरामध्येच ते काम सुरू केलं होतं. पण पुढे ज्यावेळेस काम वाढत गेलं त्यावेळेस तुम्ही तिथं काहीतरी कला दालन वगैरे सुरू केलं. ज्यावेळेस काही अतिक्रमणाचा विषय आला त्यावेळेस सुद्धा हं. तर ते दुकान आम्हाला सोडावं लागलं बर. आणि दुकान सोडल्यानंतर मी 1995ला काही जी जागा घेतली होती हं, हं, हं. गोंदवणी गावामध्ये, हं. त्या गावामध्ये ओम साई कला दालन मी त्यावेळेस चालू केलं. बर. तर त्या ठिकाणी मग रात्रंदिवस आम्ही काम करत असायचो. हं, 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 हं. मग त्या भरपूर नाही का असे लोक जोडत गेलो मी. अच्छा. त्यामध्ये रवी भागवत पण आहेत. बर. कारण ते जे रवी भागवत म्हणजे असे होते हं. का लहानपणापासून त्यांनाही तो मुळातच अंगभूत छंद होता हं, हं. आणि मी त्यांच्या गावात आणि गल्लीत राहत असल्यामुळं ते जवळपास वयाचे 7-8 वर्षाचे असल्यापासून ते माझ्या बरोबरच होते. बर. मग त्यातून एक नवीन असा कलाकार निर्माण झाला. अच्छा. आता तो प्रवास आणखीन आपण सविस्तर समजून घेऊ, परंतु मला त्याआधी ज्या पद्धतीने त्या गोंदवणीच्या कला दालनामध्ये तुम्ही भारावून चित्र काढले, ते चित्र काढल्यानंतर आता एखाद्या लेखकाने एक कथा लिहिली, दुसरी लिहिली, तिसरी लिहिली, एखाद्या कवीने एक कविता लिहिली, दुसरी लिहिली, तिसरी लिहिली, त्याचा संग्रह तयार होतो आणि तो संग्रह ज्यावेळेस छापला जातो, प्रकाशक त्याला प्रकाशित करतात, तर तो जो काही क्षण असतो का इतरांना तो शेअर करण्याचा, तो खऱ्या अर्थाने त्या लेखकाच्या किंवा कवीच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असतो.
बरोबर. चित्रकाराच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण म्हणजे त्याचं चित्र प्रदर्शन. भरत कुमार उद्नावंतांनी चित्रकलेच्या वेडापोटी भारावल्याप्रमाणे चित्र काढले, पण पहिलं चित्र प्रदर्शन कुठं झालं? श्रामपूर अगदी महत्वाचा प्रश्न आहे. श्रामपूर शहरामध्ये ज्यावेळेस कला दालन तर नव्हतंच. सुरुवातीला मी गोंधवणीत केलं, परंतु ज्यावेळेस काही माझ्या पत्रकार मित्रांना कळालं श्रामपूर प्रेस क्लब असेल, तर त्यांना जाऊन मी रवीने सांगितलं त्यावेळेस का रवी म्हटलं आमच्या गुरूंचं प्रदर्शन भरवायचं. तर त्यावेळेस मला प्रेस क्लबच्या वतीने अण्णासाहेब डॉक्टर अण्णासाहेब शिंदे स्मृती व्याख्यान मालिका होती, त्यावेळेस स्वर्गीय जयंतराव ससाने आणि आपला पत्रकार संघ नगरपालिकेच्या वतीने मला निमंत्रित करण्यात आलं. आणि त्या प्रदर्शनाचं उद्घाटन आपले राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री आर पाटील यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री त्यांच्या हस्ते झालं. तर त्यावेळेस मी जे केलेलं काम होतं, जे काही मी आता तुम्हाला बोललो, तर त्याच्यात देवदेवतांची चित्र होती, काही व्यसनाधीनतेवरती होती, काही स्वच्छता अभियानावरती होती. कारण आबांनी त्यावेळेस नुकतंच स्वच्छता ग्राम स्वच्छता अभियानाचा तो एक मुद्दा उपस्थित करून घोषणा केली होती. अभियान हागणदारी मुक्तीचं अभियान सुरू होतं, त्यांनी केलं. तर त्या धर्तीवर मी ते घोषवाक्य वात्रटिका आणि व्यंगचित्र आणि चित्राच्या माध्यमातून प्रदर्शन भरलं माझं. आता म्हणजे पहिल्यांदी चित्र प्रदर्शन ज्या श्रीरामपूरच्या मातीत तुम्ही चित्रकला शिकले, लहानचे मोठे झाले, त्या श्रीरामपूर शहरात झालं. अगदी बरोबर. आता मला एक गोष्ट सांगा गुरु, की ज्या आपण कलेच्या क्षेत्रात कलेवर प्रेम करतो, पण ते कलेवर प्रेम करत असताना त्याचं एक वेड तयार होतं. हे चित्रकलेचं वेड आणि भरत कुमार उद्नावंत हे काय समीकरण आहे? चित्रकलेचं वेड असं म्हणावं लागेल. चित्रकला म्हणजे एक कोणताही छंद असो, त्या छंदात जर माणूस त्याने झोकून जर दिलं तर तो मेंटली अनफिट होत नाही. बर. तर ते वेड असं असतं कलाकाराचं, कोणताही क्षेत्रातला असो, गायक असो, वादक असो, किंवा कोण म्हणजे नाही का कोणताही कलाकार, तर तो झोकून देतो. त्याला काय बक्षिसाची किंवा चरितार्थ कसं चालन याची भ्रांत नसते. बर. मग त्या ध्येयापोटीच म्हणजे मोठमोठे कलाकार घडलेले आहेत, असा इतिहास पण आहे आपल्याकडे. बरोबर बरोबर. म्हणजे तुमच्या दृष्टीने कुटुंबाला चरितार्थाला किती पैसे मिळतात हे महत्वाचं नव्हतं. तुमच्या दृष्टीने ह्या चित्रकलेतून आपलं नाव किती मोठं होईल हे महत्वाचं नव्हतं. तुमच्या दृष्टीने एकच महत्वाचं होतं का कलेच्या क्षेत्रातून मला नवनिर्मितीचा आनंद घ्यायचा. अगदी बरोबर. आणि त्याच पद्धतीने मी ते काम केलं. ओके. आता तुम्ही चित्रकला प्रदर्शनाचं ज्यावेळेस सांगत होतात त्यावेळेस व्यसनमुक्तीचा उल्लेख आला. भरत कुमार उद्नावंत आणि व्यसनमुक्ती हे महाराष्ट्रभर प्रचंड गाजलेलं समीकरण. तुम्ही व्यसनमुक्तीसाठी चित्राच्या माध्यमातून अनेक प्रदर्शनं भरवली, खूप मोठं काम केलं. काय भूमिका होती त्या मागची? मला व्यसनमुक्तीबद्दल सांगायचं असं वाटतं, ज्यावेळेस मी लहान होतो, साधारण मी 5-7 वर्षाचा असेल, आणि आमचं कुटुंबही तसं मोठं होतं. आमच्या 5-6 बहिणी, आम्ही 3 भाऊ. पण माझे वडील सरकारी नोकर असून सुद्धा ते व्यसनाधीन होते. बर. पण ते व्यसनाधीनतेचे इतके चटके बसले त्यावेळेस. पण मला वाटलं जसं जसं मी मोठं होत गेलो, घरात समस्या, दारिद्र्य, उपासमार, व्यसनाधीनता याचे चटके कौटुंबिक फार आम्हाला सोसावे लागलेत. त्यानंतर मग मला वाटलं आपण चित्रकलेतून काही देऊ शकतो का, पण औषध वगैरे तर काही देऊ शकत नाही. मग त्या दरम्यान चित्रकलेमध्ये खूप प्रकारचे वात्रटिका, व्यंगचित्र किंवा समाज प्रबोधनाच्या बोलक्या भिंती किंवा भित्तीचित्र याचे प्रदर्शन मग मी महाराष्ट्रभर भरावं लागलो. कारण त्याचं एकच कारण का घरात चाललेली व्यसनाधीनता आणि उपासमार. चित्र प्रदर्शनांचा उल्लेख आला, विशेषतः तो व्यसनमुक्ती संदर्भात. तर महाराष्ट्रभर साधारणतः यासाठी तुम्ही किती चित्र प्रदर्शने घेतली? तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटेल. स्वर्गीय बाळ ठाकरे यांची कार्टून कंबाईन, अखिल भारतीय कार्टून कंबाईन जी संस्था आहे, त्यामध्ये आम्ही सभासद होतो आणि आहोत. त्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात मुंबई असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल, पुणे असेल, आणि प्रामुख्याने जर सांगायचं ठरलं तर सुरुवात आम्ही श्रामपूरमध्ये केली. ज्यावेळेस अब्दुल कलामांचं एक प्रदर्शन भरलं होतं नगरपालिकेच्या वतीने, त्या माध्यमातून आम्हाला संधी मिळत गेली आणि महाराष्ट्रभर आम्ही ते काम केलं. तर त्यामध्ये आम्ही नुसतंच व्यसनमुक्तीचा विषय नाही येतो, तर त्यामध्ये हुंडा बचत आहे, हुंडाबळी कोण होतंय, पाणी बचत आहे, वीज बचत आहे, परत महिलांवर सामाजिक जे विविध प्रश्न आहेत त्या अँगलनी पण तुम्ही प्रबोधन केलं चित्राच्या माध्यमातून. त्या माध्यमातून आमचे चित्र प्रदर्शन, भित्तीचित्र प्रदर्शन खूपच झालेत. अच्छा. आणि ज्यावेळेस मला असं वाटलं गणपती आणि उंदीर, कारण काय होतं, ज्यावेळेस गणेशोत्सव होतो
त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम खात्याला खूप कसरत करावी लागते हं. आणि रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने पण सुजाण नागरिक हं. त्याकडे लक्ष देत नाही. हं. तर त्यावेळेस आहे ना, रस्त्यामध्ये मांडव टाकले जातात, हं. तर तिथं खड्डे वगैरे होतात. हं. मग ते सार्वजनिक बांधकाम खात्याला परत ते टेंडर काढून परत काम करा हे. हं. तर त्या माध्यमातून मला वाटलं आपण आहे ना, गणपती आणि उंदीर यांच्या संवादाचं हं. मी जवळपास 2005 नंतर हं. हं. दरवर्षी 25-25 चित्र केलेत मी हं. हं. आणि त्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न केला. तो ध्वनी प्रदर्शन असेल, अच्छा. हा आताच किती डेसिबल आवाज मर्यादा लोकांनी पाळल्या पाहिजेत. हं. तर मी ज्यावेळेस पुण्यात गेलो, पुण्यात त्यावेळेस आमचं प्रदर्शन झालं कार्टून कंबाईचं, हं. त्यावेळेस सुद्धा माझा मुद्दा हाच होता हं. का पुण्यात जास्त करून मोठ्या प्रमाणात गणपती तिथे बसतात आणि लोकांना मला आवाहन करायचं होतं. तर त्यावेळेस वर्तमानपत्र आहे त्यांनी खूप दखल घेतली हं. आणि थोडा का होईना माझा एक खारीचा वाटा त्या निमित्ताने झाला. बरोबर. चित्रकार म्हणून तुमचा प्रवास आपण आता उलगडतोय, परंतु तुम्ही शासकीय कर्मचारी म्हणून पण जीवन प्राधिकरण मध्ये काम केलं. अशोक सराफ यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं का कधी काळी ते स्टेट बँकेत सर्व्हिसला होते आणि ते स्टेट बँकेत जायचेच नाही, ते लिपिक म्हणून जे होते तर ते त्यांचा सही करून टाकायचे आणि त्यांचा पगार निघायचे आणि नाटकाची प्रॅक्टिस करायची. तुम्ही तर शेवटपर्यंत चित्रकार म्हणून पण काम करतायत आणि जीवन प्राधिकरण मधून तुम्ही कर्मचारी म्हणून रिटायर पण झालात. हो, अगदी बरोबर. चित्रकार आणि शासकीय कर्मचारी ते पण जीवन प्राधिकरण सारख्या एका दुर्लक्षित विभागात काम करताना ही तारेवरली कसरत कशी पार पडली? का अशोक सराफांसारखी तुमची हजेरी कोणी लावली? माझी हजेरी वगैरे नाही बरं का सर, पण मला सांगायला असं वाटेल का त्यावेळेस ज्यावेळेस मी काम करत होतो, पण त्यावेळेस पण काही असे खूप चांगले अधिकारी होते त्यावेळेस. मग त्याच्यात अधिकाऱ्यांची संख्या मला म्हणजे नाही का माझ्या आयुष्यात भरपूर, मला डेप्युटी इंजिनियर 30-40 झाले असतील, 5-6 कार्यकारी अभियंता, चीफ इंजिनियर आणि सुपरिटेंडिंग इंजिनियर. परंतु ज्यावेळेस असे काही अधिकारी आले आणि त्यांनी मला असं काय बळ दिलं का मी ऑफिसमध्ये ते माझं शासकीय काम सांभाळून, असं नाही का दांडी मारली कुठं गेलो, माझं शासकीय काम सांभाळून मी शासनाला काय मदत करता येईल का, तर शासनाने अशी दखल घेतली का त्यावेळेस दरवर्षी मार्चमध्ये गोपनीय अहवाल लिहिले जातात. बर. तर ते गोपनीय अहवालामध्ये नाही का माझं एक चांगलं एक कर्मचारी, गुणवान कर्मचारी म्हणून का अशा गुणवंत कर्मचाऱ्याची शासनाला खूप गरज आहे, असे अधिकाऱ्यांनी माझे अभिप्राय नोंदवलेले आहेत अभिप्रायामध्ये. त्याच्यामुळं मला नाही का अशी नोकरीत कधी अडचण आली नाही, परंतु मी पण अडचण येऊन नाही दिली. कारण त्याचं कारण असं आहे का माझी जे काही ड्युटी होती आणि त्या ड्युटीच्या व्यतिरिक्त जे काय मला शनिवार रविवार मिळायचे, त्या शनिवार रविवार मध्ये मी रात्रंदिवस काम करायचो आणि मला शासनाला खूप देण्याची इच्छा आहे आणि मी ते देत गेलो. आणि तशी दखल पण मला माझ्या नाही का महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जे चीफ इंजिनियर आहेत किंवा सदस्य सचिव, त्यांनी माझा मान सन्मान करून मला वैयक्तिक त्या कामासाठी त्यांनी दखल घेऊन मला माझे उदाहरण सारखे कोणीतरी गुण घ्यावेत, एखादा कर्मचारी निर्माण व्हावा आणि त्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून माझ्या नावाचे पत्र दिले. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही चित्रकलेच्या माध्यमातून जी काही ज्ञान कमवलं त्याबरोबर चित्रकलेच्या माध्यमातून माणसं पण कमवली आणि तुम्ही ज्या विभागात काम करतात त्या वरिष्ठांची मर्जी पण संपादन केली. आणि हे करताना चित्रकलेचा उपयोग तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटसाठी, तुमच्या विभागासाठी पण केला. त्यामुळे निश्चितच खऱ्या अर्थाने जो काही दायित्व आहे, म्हणजे घड्याळी आवर्सवर एक कर्मचारी किती काम करतो त्यापेक्षा तो कसं काम करतो याला महत्व आहे. तर त्या व्याख्येत मला वाटतं तुम्ही खरे उतरलात, म्हणून तुमच्या विभागाने तुमचा इतका चांगला गौरव केला. पुढचा प्रवास उलगडून घेताना मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की ज्या पद्धतीने वेगवेगळ्या चित्रकलेच्या प्रांतात मुसाफिरी करत असताना तुम्हाला माणसं भेटली, तसे चित्रकार पण भेटले. प्रमोद कांबळे सर भेटले, त्यानंतर लोकसत्ताचे निलेश सर आहेत, अनेक वेगवेगळे महान चित्रकार तुमच्या संपर्कात आले, तुम्ही त्यांच्या संपर्कात आले आणि त्या सगळ्यांनी तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. तुमचं काम समजून घेतल्यावर, तुमचा संघर्ष समजून घेतल्यावर काय अशी काय नावं आहे, काय त्यांची प्रतिक्रिया होत्या मान्यवरांच्या चित्रकलेची, ज्यांनी साधना केली, चित्रकलेचं आयुष्य जगली, चित्रकला म्हणून आयुष्य जगले? ह्या कलेच्या प्रांतात ज्यावेळेस मी देश पातळीवर आणि राज्य पातळीवर ज्यावेळेस माझा कलेचं कौतुक व्हायला लागलं, त्यावेळेस काही माध्यमातून ज्यावेळेस आपले वर्तमानपत्र आहेत त्यांनी माझे प्रदर्शन जिल्हाभर भरवलेत. अच्छा. तर त्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस आपल्या नगर जिल्ह्यात ज्यावेळेस प्रमोद कांबळे त्यांचं खूप मोठं नाव होतं आणि कांबळे सरांना ज्यावेळेस मला गेस्ट म्हणून पाहिजे होतं, त्यावेळेस दैनिक सार्वमतचे संपादक नंदकुमार होते, त्यांनी सांगितलं का नंदकुमार सोनार सर
त्यांनी सांगितलं का तुम्हाला कोण गेस्ट पाहिजे, तर मी विटंकर सर नाही का, त्यांचं आज वय 90 असेल, आणि विटंकर आणि प्रमोद कांबळे, आणि त्यानंतर मग ते म्हटले शासकीय अधिकारी, तर म्हटलं मी इतकं शासनाचंच काम करतो, तर मला मग जिल्हा अधिकारी पाहिजे. मग त्यावेळेस उमाकांत दांगट होते. मग उमाकांत दांगट, प्रमोद कांबळे आणि जे काही दैनिक सार्वमतचे जे काही पदाधिकारी यांनी माझं त्यावेळेस पूर्ण जिल्ह्यात, म्हणजे प्रत्येक महिन्याला म्हणलं तरी चालन, तर आपल्या जिल्ह्यात प्रदर्शन वगैरे भरवले. तर त्या माध्यमात मग मला प्रमोद कांबळे भेटलेत, मग विटंकर सर भेटलेत, त्यानंतर मग असंच आमचं झळके सर भेटलेत, जे आज महाराष्ट्रात चांगले प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत. मग झळके सर, अजून कलावंत भेटत गेले. शिवाजी तुपे सरांना आम्ही भेटलो, ते वॉटर कलर मध्ये काम करायचे, नाशिकचे आहेत ते. पण हे जे कलावंत मला भेटलेत ना, तर यांच्या पदविका प्राप्त कलावंत होते. पण ज्यावेळेस त्यांनी माझी झीज बघितली, त्यांना वाटलं का बोधावंत काहीतरी करतो. मग कॅलिग्राफी करतो, चित्र करतो, घोषवाक्य करतो, वात्रटिका करतो, कविताही करतो, साईन बोर्ड करतो. आणि मग मला शिल्पकलेतलं वाटलं थोडंसं काहीतरी करावं. शिल्पकला तर प्रमोद कांबळे सरच मला म्हणले, ज्याला चित्र जमतात त्याला शिल्प जमायला काहीच हरकत नाही. अच्छा. मग मी ते शिल्प करण्याचा प्रयत्न केला. तर माझ्या ओम साई कला दालनात मी पहिली साईबाबाची 8 फुटाची मूर्ती बनवली. बर. आणि तो एक वेगळा आनंद आला मला, नाही का. आणि मग त्या कलादालनाला मग कोलते सर असतील, आज ते भारतभर प्रसिद्ध आहेत. कोलते सर पण ते मोठे चित्रकार आहेत. ते जे स्कूल ऑफ आर्टचे 35 वर्ष डीन होते. अरे बाप. हा. मग त्यांनी सुद्धा म्हणजे नाही का आमच्या कलेचं कौतुक केलं. वा. म्हणजे तुमचं कलेचं कौतुक म्हणजे श्रीरामपूरचं कौतुक, अशा अँगलने आम्हाला पण त्या कौतुकाचा अभिमान आहे. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक चित्रकाराच्या आयुष्यात एक त्याचं स्वप्न असतं, ध्येय असतं, आणि एक टार्गेट असतं की बाबा जहांगीर जे काही कलादालन आहे मुंबईचं, तिथं आपल्या चित्राचं प्रदर्शन एकदा तरी लागावं. तर तो क्षण तुम्ही अनुभवला, तो क्षण तुम्ही जगले. तुमच्या चित्राचं प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत लागलं, तर त्यावेळेस जे कलारसिक आहेत भारतभरातले, देश विदेशातले तिथं येत असतात. एकदा श्रीरामपूरच्या चित्रकाराचं चित्रप्रदर्शन तिथं लागलं, काय भावना होती त्यावेळेस तुमची? तुम्हाला सांगायला खूपच आनंद वाटत, कारण चित्रकलेतलं परमोच्च टोक, उंच शिखर. जहांगीर आर्ट कलादालनात सर, तुमचा विश्वास बसणार नाही, प्रत्यक्ष जर आपण ऍप्लिकेशन केलं गॅलरी मिळण्यासाठी, त्याची प्रतीक्षा 10 ते 15 वर्षाची असते. बर. ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्ही अर्ज केला, मग तुमचे ज्यावेळेस तुम्हाला कॉल येतो त्यावेळेस तुमचं ते काम मागतात. परंतु ते त्या ठिकाणी मला असा वेगळाच अनुभव आला. पण माझं प्रदर्शन भरलं याचा तर आनंद आहेच मला. परंतु काय होतं, जी बॉडी आहे त्यांचे जे संचालक मंडळ आहे, तर ते काय करतात, जे पदविका किंवा ओळखीचेच लोक किंवा ठराविकच लोक, हा मुद्दा मी का स्पष्ट करतो का, भावी जे कलाकार आहेत त्यांना तिथं संधी मिळणं फार गरजेचं आहे. तर तो अनुभव घेतला मी का त्या ठिकाणी ठराविकच लोकांना संधी मिळतात. काहींचे मी त्यावेळेस बघितलं, माझं 2018 मेला प्रदर्शन झालं, त्यावेळेस ठराविकच लोकांना तिथं संधी आणि 2-2, 3-3 वेळा मिळाली. पण असे खूप कलाकार आहेत, जसे राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत, का ज्यांनी अर्ज केले. आज त्यांचे विदेशात म्हणजे डेमो असतात चित्रकलेचे, विदेशात प्रदर्शन असतात. त्या लोकांना सुद्धा त्यांनी तिथं संधी नाकारण्यात आली होती. आणि ती संधी मिळवण्याचं मी म्हणजे नाही का माझ्या बौद्धिक दृष्टीने मी प्रयत्न केला, तर मला त्याच्यासाठी माहिती अधिकार घ्यावा लागला सर. अच्छा. आणि म्हणजे कलाकारावर किती अन्याय होतो. जसं आता सैराट पिक्चर निघला होता, सैराट मध्ये आर्ची आणि परशा जो आहे कलावंत, ते नाना पाटेकर किंवा एका थिएटरमध्ये बघून ते झालं नाही ना, ते कला रसिकांनी ठरवलं त्यांना किती उंची द्यायची. तो चित्रपट हिट झाला. तो काय म्हणजे मला असं म्हणायचं, जे कलावंत असतात, चित्रकार असो कोणी असो, त्याच्या कलेचा दर्जा ठरवायला कला रसिक आहेत ना. समीक्षक जर ते पदविका घेतलेले समीक्षक असतील आणि माझ्यासारखा पदविका घेतलेला कलावंत नसेल, तर ते त्याला नाकारतात तिथं मुंबई सारख्या ठिकाणी. त्यांच्यावर तो अन्याय होतो. मग त्याच्यासाठी अन्याय होऊ नये म्हणून परमेश्वरांनी मला एक संधी दिली. आणि भारतातला काय, जगातला कोणताही कलारसिक आहे ना, ज्यावेळेस कोणत्याही चित्रकाराचं ज्यावेळेस प्रदर्शन होतं, ज्यावेळेस मुंबईमध्ये पाहण्यासाठी येतात, त्यावेळेस त्या कलादालनाला भेट देतात. जसा एखादा चुकलेला
फकीर मशिदीत जातो किंवा एखादा पांडुरंगाची वारकरी, जरा वारी असतो वारकरी, तो पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी वारीला दरवर्षी जातोच. त्याप्रमाणे कलाकाराचं चित्र प्रदर्शन बघायला जे कलारसिक वारकरी आहेत ते 100% येतात, म्हणजे येतात विदेशातून. हा तो मला चांगला अनुभव आला. आणि मी जी अभिप्राय पुस्तिका केली होती, मला वाटतं 1500च्या पुढे मला अभिप्राय मिळाले असतील. बर, कलारसिकांची. आणि त्यात काय झालं, ज्यावेळेस करन्सी आली, नोटबंदी आली, त्या पिरियड मध्ये काय झालं, सगळे आपले जे काय होतं ते अपडेशन, जे पैशाचं आपण म्हणू ते ऑनलाईन झालं, सगळं आधार लिंकिंग झालं. त्याच्यामुळं जे कलारसिक जे काय चित्र विकत घ्यायचे त्यांना थोडी मर्यादा आली होती. अच्छा, हा तो एक अनुभव आला. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तिथलं जे काही जहांगीरचं जे प्रशासन आहे, त्या प्रशासनाचे जे काही नियम आहेत ते नियम ग्रामीण भागातल्या विशेषतः किंवा गावखेड्यामधले जे चित्रकार आहेत त्यांच्या टॅलेंट आहे, परंतु त्यांच्याकडे ती शैक्षणिक पात्रता नाहीये, तर मग मात्र तुम्ही जहांगीरला चित्र प्रदर्शन भरू शकत नाही, हा अन्याय होतो. तर त्यात सुधारणा होणं गरजेचं आहे. हो, अगदी बरोबर. त्या दृष्टीने मी प्रयत्न केले. अच्छा. APJ अब्दुल कलामांचा मागाशी कलाम त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून उल्लेख आला. राष्ट्रपती ज्यावेळेस ते होते त्यावेळेस राष्ट्रपती कार्यालयाकडून तुम्हाला अभिनंदनाचं एक पत्र आलं होतं, तो काय रेफरन्स आहे? त्याबद्दल सांगायला मला म्हणजे असं वाटेल का, विशेष गोष्ट अशी आहे, ज्यावेळेस मी ते चित्र केलं 2006ला, ते प्रेसिडेंट होते भारताचे, त्यावेळेस त्यांचं अग्निपंख पुस्तक माझ्या वाचण्यात आलं, आत्मचरित्र. हो. आणि मग ते आत्मचरित्र वाचलं मी. त्याच्यानंतर मी एक ब्रीफ केली, एक 5-6 पानाची ब्रीफ केली, आणि मी एक पोर्ट्रेट केलं त्यांचं वॉटर कलर मध्ये. आणि मी ते म्हणलं आपण सरांना पाठवून बघू काय प्रतिक्रिया येते. पण मला वाटतं का स्वतंत्र भारतानंतर पडलेलं स्वप्न म्हणजे अब्दुल कलाम. अगदी खरं ते. आणि त्यांनी जी दखल घेतली माझी, नाही का, इतक्या बिझी शेड्यूल मध्ये त्यांनी माझं पत्र बघितलं, माझं कौतुक केलं, आणि मला बाय पोस्ट त्यांच्या स्वाक्षरीने मला पत्र आलं. बर. तर तो एक आनंद वेगळाच होता का, म्हणजे मला त्याचा उपयोग असा झाला, ज्यावेळेस मी जहांगीर, तुम्हाला जे बोललो, जहांगीर कला दालनात माझं प्रदर्शन हो असं वाटलं, त्यावेळेस मी ते पत्र जोडलं. अच्छा. आणि त्या पत्राचा मला फायदा, म्हणजे त्या कमिटीला विचार करावा लागेल, नियम बाजूला ठेवा आणि या माणसाचं प्रदर्शन घ्या. हो. APJ अब्दुल कलाम सारखा एक ध्येयवेडा माणूस, ज्यांनी राष्ट्र उभं केलेलं आहे, हा देश उभा केलेला आहे, तो त्याचं कौतुक करतोय, त्यावेळेस नियमांना आपत द्यायला हरकत नाही. आणि त्यावेळेस विशेष सांगायची एक गोष्ट का, अब्दुल कलामांनी ज्यावेळेस माझं पत्र बघितलं सर, तर मी जे काही ब्रीफ केली होती त्यांच्यावरती 5-7 पानाची, ती खूप वैचारिक होती. तर त्यांनी मला जो संदेश दिला ना, किंवा पत्रात जे नमूद केलं माझ्याबद्दल, आपका सुंदर विचारो तथा मेरी बनाई हुई पेंटिंग, आपका चित्रकारी कौशल्य निश्चित प्रशंसनीय आहे. हा त्यांनी त्यांच्या पद्धतीत राष्ट्रपती भवनातून मला कळवलं. वा. आता हा प्रवास ज्यावेळेस आपण पुढे जातोय, तो जात असताना आयुष्य पण पुढे जातं, बरोबर. एक शासकीय कर्मचारी, एक वडील, एक पती, एक चित्रकार आणि एक संवेदनशील माणूस, अशा अनेक जशा रंगाच्या छटा असतात तशा अनेक भूमिका तुम्ही जगली. हा सगळा न्याय कसा दिला? मला जे घरातून बाळकडून मिळालं, आईकडून, माझ्या आईने जे सांगितलं, अन्याय होत असेल तिथं तू संघर्ष कर, त्याच उदात्त हेतूने माझ्याकडून एक मुद्दा सांगायचा राहून गेला होता. मी नोकरीत असताना सुद्धा मी कामगार संघटनेचा, हिंद मजूर सभा असू, भारतीय मजदूर संघ असू, किंवा मग आपलं कास्ट ट्राईब संघ असू, त्या संघटनेचा मी राज्यस्तरीय प्रतिनिधी होतो. आणि मी कामगारांचे सुद्धा प्रश्न, जे तुम्ही आता तळमळीने मला विचारलं, तुम्ही अन्यायावरती संघर्ष कसा करतात, मग तो अन्याय कोणावर होऊ नये, हे एक बाळकडून मला घरातून, आईकडूनच मिळालं होतं. अच्छा. त्या बाळकडून मिळालं, परंतु मग हे सगळ्या ज्या भूमिका आहे की वडील म्हणून जगणं, पती म्हणून जगणं, शासकीय कर्मचारी म्हणून जगणं, चित्रकार म्हणून जगणं, ह्या सगळ्या भूमिका तुम्ही बॅलन्स, समतोल साधला त्याच्या आयुष्यात, ते कसं? ते मग त्याला एक कारण म्हणजे चित्रकलाच. अच्छा. कारण मला वात्रटिका कविता, जसा वेळ मिळेल तसं मी वात्रटिका कविता कागदावर लिहिणार, चित्र पण तसेच करणार. त्याच्यामुळे मेंटली ट्रेस येण्याचं कारणच नाही ना. बर बर बर. म्हणजे फिजिकली मी, ज्या वेळेस माणसाचा हिमोग्लोबिन कधी म्हणजे चांगला असतो, फिजिकली चांगला असेल तरच, आणि मग मेंटली ट्रेस येण्याचं कारणच नाही. मग मला त्या गोष्टीचं काहीच म्हणजे चिंताच कधी वाटली. म्हणजे कला माणसाच्या आयुष्यातला तणाव घालवते,
तो तणाव सारखं चित्रकलेच्या सानिध्यात राहिल्यामुळे, सातत्याने तुम्ही चित्रकलेची साधना केल्यामुळे तुमच्या आयुष्यात तणाव आला नाही. हो तणाव न आल्यामुळे तुम्ही या सगळ्या भूमिका अतिशय व्यवस्थित पार पाडू शकले. हो. हे तुमच्या या सगळ्या रंगछटांचं, विविध अंगी भूमिका जगल्याचं मर्म आहे असं तुम्हाला म्हणायचं. हो अगदी बरोबर. रवी भागवतांचा उल्लेख आला मुलाखतीच्या सुरुवातीला, तर श्रीरामपुरात तुम्ही दोघं एकत्र दिसले तर गुरु शिष्याची जोडी म्हणून तुम्ही फेमस आहात. सगळे तुम्ही वयाने पण किंवा कलेच्या साधनेने पण ज्येष्ठ आहात म्हणून तुम्हाला सगळे गुरुच मानतात. तर ज्यावेळेस रवी भागवत आणि भरतकुमार उदावंत ही गुरु शिष्याची जोडी दिसती, त्यावेळेस सगळ्यांना एक आपलेपणाची किंवा एक आदराची भावना निर्माण होती. तर हे काय नातं आहे गुरु शिष्याचं? ज्यावेळेस मी गोंदवली गावात होतो तिथं माझं साईनबोर्डचं दुकान होतं. तदनंतर माझं कला झालं, पण साईनबोर्ड करत असताना रवी हा 5-6 वर्षाचा असेल. त्यावेळेस पासून जो माझ्या बरोबर राहिला, तो काम करत गेला. जसं जसं माझं दुकानात काम वाढत गेलं, मग त्याच्या दुकानात तो काम करू लागला. त्याच्या वडिलांना तो मदत करत असताना त्यांनी मग चित्रकलेचा ध्यास घेतला. आणि रवीचा उदय म्हणजे असा नाही झाला. रवीने जवळपास 10-15 वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी दैनिक सारोमतमध्ये व्यंगचित्रकार म्हणून तो गेला. आणि गुरु शिष्याचं नातं त्यावेळेस आमचं जास्त प्रकर्षाने लोकांच्या लक्षात आलं. आणि पुढेही कोणत्याही कार्यक्रमात, माझ्या कोणत्याही म्हणजे नाही का प्रबोधनाचा कार्यक्रम असो किंवा कोणते चित्र काढायचं असो, काही असो, त्यांनी माझ्या मार्गदर्शनाखालीच इतकी मोठी झेप घेतली ती श्रामपूरकरांच्या लक्षात आली. ज्यावेळेस तुमचे ई लायब्ररीच्या उद्घाटनाला अब्दुल कलाम सर आले होते श्रामपूरमध्ये, अण्णासाहेब स्मृती व्याख्यानमाला. मग त्यावेळेस रवीचं काम स्वर्गीय जयंतराव ससानेंचे पण लक्षात आलं होतं, कारण त्यांनी आम्हाला गणपतीच्या कार्यशाळा, इतर प्रोग्राम नगरपालिकेने भरपूर दिले होते. श्रामपूरचं एक वैशिष्ट्य असं आहे, राजकीय क्षेत्रामधले सर्वच लोक किंवा आपला श्रामपूर प्रेस क्लब असो, त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली. आणि रवीचा उदय, एक सांगायची गोष्ट आनंदाची अशी का एखादा शिष्य किती चांगला असू शकतो. ज्यावेळेस अब्दुल कलाम साहेब आले त्यावेळेस लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी त्यांचं विंग्स ऑफ द फायर म्हणून एक चित्र केलं. ते चित्र ज्यावेळेस व्यासपीठावर स्वतः अब्दुल कलामांच्या समोर काम करून ज्यावेळेस त्याला बोलावण्यात आलं, कलाम सरांचं भाषण सुरू असताना ते चित्र हो ते चित्र त्यांनी केलं. त्यावेळेस त्याला जी संधी मिळाली, तर ते आम्ही कलेचं नाही का याच्या पलीकडचं टोक, जसं मला अब्दुल कलामांनी मी जसं पत्र रूपात मला अनुभवायला आलं, त्याला ते प्रत्यक्ष भेटले. आणि त्याचे प्रत्येक चॅनलवाल्यांनी त्यावेळेस दखल घेतली. पण तुम्ही चित्रकला शिकवली नसती तर त्यांना भेटले नसते ते. ते आहेच, परंतु मला काय म्हणायचं, मी एक निमित्त मात्र गुरु आहे. खरं तर त्याच्या ते अंगभूत आणि रक्तातच होतं आणि ते होणारच होतं. मला आनंद वाटतो की ज्या पद्धतीने ज्या भरभरून तुम्ही तुमच्या शिष्याविषयी, रवी भागवतांविषयी बोललात, रवी भागवत सर तुमच्याविषयी बोलत असतात. असं आज ज्या पद्धतीचं सामाजिक वातावरण दूषित झालेलं आहे सगळ्या क्षेत्रांचं, अशा परिस्थितीमध्ये, अशा वातावरणामध्ये स्वतःच्या गुरुविषयी, स्वतःच्या शिष्याविषयी इतका आदर असणं, इतकी आत्मीयता असणं हे दुर्मिळ उदाहरण आहे. आणि ती दोघांनी तुम्ही प्रामाणिकपणे जपली. खरं तर हा आदर्श सगळ्या क्षेत्रातल्या ज्यांना घडवायचंय नाही आणि ज्यांना घडायचंय अशा दोन्ही लोकांनी घेतली तर निश्चितच त्यांची प्रगती होऊ शकेल. अत्यंत तुम्ही खूप प्रामाणिकपणे ती गोष्ट सांगितली. माझा पुढचा प्रश्न असा होता की आईचा उल्लेख आला, तुमच्या आईचा. तर आईचं जे काही तुमचं बॉन्डिंग होतं ते अनेकदा तुम्ही व्याख्यानात पण सांगितलं आहे किंवा चर्चेत पण सांगितलं आहे. 2 प्रकारची आई तुम्ही अनुभवली, एक तुमची जन्मदाती आणि चित्रकलेला तुम्ही आई समान जपलं. तर ते बॉन्डिंग कसं होतं? ज्यावेळेस मी म्हणजे नाही का लहान असताना तुम्हाला सांगितलं 5 वर्षाचं होतो तेव्हा वडील व्यसन वगैरे करायचे, पण घरात पैशाची चणचण असायची. तुम्ही म्हणजे माझे अतिशयोक्ती नाही सांगत सर, मी अमिताभ बच्चननी चित्रपटात भूमिका केल्यात, मूवीमध्ये मी प्रत्यक्ष ते सगळं केलं नाही का. मग वेटर काम असेल किंवा गौंड्याच्या हाताखाली मोलमजुरी काम असेल, जे पण काम मिळेल मला, सर्व वाढपीचं काम असेल, काही पण काम मी, त्यांनी जे प्रत्यक्ष भूमिका केल्या त्याच्यापेक्षा मी जास्त भूमिका केल्या. आणि मला आठवतं या कामापायी, आणि आईला मी का म्हणतो, आईने मला थांबवलं नाही तर मी लहान असताना ना रेल्वेने इकडे तिकडे जाणे, कारण श्रामपूर माझ्या आईचं माहेर होतं आणि रेल्वे स्टेशन जवळ असायचं. आम्ही टुकार मुलं झालो होतो लहानपणीच, इकडे जा रेल्वेने तिकडे जा, तिकीट वगैरे काढायचं नाही, चालू गाडी डबे वगैरे बदलायचे. मला वाटतं
अमिताभ बच्चन हम्म. आणि धर्मेंद्र हे शोलेच्या ज्या शूटिंग मध्ये जे गाडीवर पळताना दिसतात ते आम्ही लहानपणीच पळवलेलं आहे. बर. हा तो एक वेगळा अनुभव नाही का. त्याच्यामुळं आईला वाटलं हा जर इतका टार्गेट वाया जाईल. वाया जाईल तर काय करायचं. हम्म. मग आईने मला एक दिवस सांगितलं, बाबा तू हे सगळं सोडून दे हम्म. आणि तू आपल्याला जे काही प्रपंचाला लागतं त्याच्यासाठी 4 पैसे कमव. अच्छा. त्यानंतर मग तुम्ही छोटी मोठी कामं करायला लागली आणि मग हा पुढचा सगळा प्रवास घडला. आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये ज्या काही तुमच्या वाटचालीमधले जे काही वेगवेगळे पैलू आहे व्यक्ती म्हणून, व्यायाम आणि भरतकुमार उदावंत हे एक अतूट समीकरण आहे. त्या माध्यमातून तुम्ही शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये पण बऱ्यापैकी सहभागी झाले. तिथं पण तुम्ही तुमच्या कर्तृत्वाची छटा उमटवली. चित्रकार म्हणून जर माणसाला रात्रंदिवस समजत नाही इतकं तुम्ही कलेच्या क्षेत्रात काम केलं, पण ती व्यायामाचा छंद कसा जोपासला? आपल्या श्रामपूर शहरामध्ये जे नगरपालिकेचं वाचनालय आहे, लोकमान्य टिळक वाचनालय, विशेष म्हणजे जय टेकावडे त्यावेळेस नगराध्यक्ष होते, नंतर आमदार झाले. ते प्रथम नगराध्यक्ष मला वाटतं तेच असावेत. त्यावेळेस त्यांनी वाचनालयाच्या खाली एक बजरंग व्यायाम शाळा केली होती. बर. तर त्या ठिकाणी मुलं व्यायामाला जायचे. योगायोग असा का मी पोलीस भरतीला गेलो होतो, त्यावेळेस माझं 2 किलो वजन कमी भरलं. बर. मग शेजारी मला म्हणायला लागले, काय तू व्यायाम नाही करत, काय नाही, 10वी पास आहेस तू, पोलीस तरी होशील किंवा मिलिटरीत तरी जाशील, तर तू लष्कर सेवेत तुला ते घेणार नाही. मग ज्यावेळेस मी पहिल्या दिवशी व्यायामशाळेत गेलो होतो त्यावेळेसचा माझा अनुभव सांगतो तुम्हाला. मी जोर मारत असेल, मला जोर मारता येत नव्हते आणि मी एकदम लहान होतो. 10वी झाल्यानंतरच मी व्यायाम पण सुरू केला होता. तर मला जोर मारता येत नव्हते. त्यावेळेचे जे प्रमोद पिसोळकर जे होते ते म्हणले, अरे लहान मुलांनी 5च्या वेळेस यायचं, तुम्ही 8ला का आले, तुम्ही कपडे घाला. म्हणजे मी मोठा असून सुद्धा मला कपडे घालायला लावले. आणि मग मी ठरवलं का आता इथून पुढे मागं वळून पाहायचं नाही. पण ज्या वेळेस मी 4-5 वर्ष सातत्याने व्यायाम केला तर श्रामपूरमध्ये मग बिल्डर, पैलवान, क्या बॉस आहे, अरे क्या आहे, क्या शरीर बनाय, म्हणजे अशा उपमा मला द्यायला लागले. आणि मग ते राहिलेलं माझं स्वप्न. मला असं वाटलं आता आपण तरुणपणात तर काय चित्रकला, व्यसनाधीनता, ह्याच्या काही गोष्टी, नोकरी, ब्रेक, ह्याच्या काही मला संघर्ष आला माझ्या वाट्याला. त्याच्यानंतर माझं एक स्वप्न राहून गेलं होतं. मी माझ्या भावाला पण बॉडी बिल्डर करण्याचा प्रयत्न केला. माझ्यापेक्षा जो धाकटा 17 वर्ष लहान आहे, पण त्यांनी त्याच्यात थोडीशी चमक दाखवली, पण तो थांबला. तो थांबल्यानंतर मला वाटलं वयाच्या 60 वर्षानंतर आपण जर पुन्हा मास्टर श्री करता उतरलं तर काय होईल. बर. म्हणून मी पुन्हा डबल बार, जोर बाय टाका, अनेक आपलं शुद्ध शाकाहार, प्रोटीन, ह्याच्या काही गोष्टी आहेत. मी तरुणांना हे सांगेन का तुम्ही प्रोटीन, क्रेटीन सप्लिमेंट न घेता तुमचे भारतीय आहार जो आहे, मटकी आहे, तुम्हाला दूध आहे, खजूर आहे, इतर पपई, केळी, काही म्हणजे खाण्याचं सारखं खूप आहे. तर मला वाटलं आपण ते राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं. बर. आणि म्हणून मास्टर भारतश्रीसाठी मी स्वर्गीय आशिक तुपे होते आपल्याकडे, आता नाहीत पत्रकार म्हणून, त्यांना माझ्याबद्दलचं इतकं प्रेम होतं. तर ते मला म्हणायचे, अहो भरत तुझी बॉडी चांगली, काहीतरी कर तू. मग तो एक मला नाही का, मी त्या माध्यमातून व्यायाम करायला सुरुवात केली. पण मला म्हणायचं का दवाखान्याचा खर्च फार कमी होतोय आता. 65 नंतर 60 नंतरचे जे व्याधी असतात लोकांना, खरोखर कोणी पण म्हणजे नाही का, माझं एक सांगणं आहे का व्यायाम करा. आणि मी त्या पद्धतीने गेलो तर माझं नाही का, भारतातले मिस्टर 4 असे जे लोक होते बॉडी बिल्डर क्षेत्रामधले, बॉडी बिल्डिंग मध्ये ज्यांनी शरीर श्रेष्ठ मध्ये नाव कमवलं, असे किरण पाटील असतील, मधु वेलणकर असतील, तुमचे सुरेंद्र चव्हाण आहेत, असे हे जे लोक आहेत ज्यांनी मिस्टर यशय पण मारला, त्यांच्या सानिध्यात मला शिर्डीला बॉडी शोचा प्रात्यक्षिक द्यायला बोलवलं. मग तो एक माझ्यासाठी नाही का, मग ते राहिलेलं माझं अधुरं स्वप्न आता ते पूर्ण होतंय असं मला वाटतं. पण मी व्यायाम काय सोडणार नाही शेवटपर्यंत. वा वा वा. मुद्दा असा आहे की वयाच्या 60 नंतर सुद्धा व्यायाम करावा असं वाटणं, त्याच्यात सातत्य राहणं, त्यानंतर शरीर सौष्ठव स्पर्धेत सहभागी होणं, ही सगळी उर्मी सुद्धा मला वाटतं त्या सगळ्याच्या समीप परत कम टू पॉईंट चित्रकलाची ती. कारण ते तणाव जर नाहीये तरच तुम्ही कुठला तरी नवीन छंद जोपासू शकता किंवा नवीन गोष्ट करू शकता. चित्रकलेची पण ह्यासाठी तुम्हाला मदत झालीच. चित्रकला तर आहेच, पण त्याबरोबर जर एखाद्या म्हणजे नाही आताच्या जी पिढी आहे त्यांनी जर छंद जोडावा तर कसा गुड हॅबिट आपण मला म्हणतो, त्या गुड हॅबिट मध्ये त्यांनी काव्य लिहावं, साहित्य लिहावं, वात्रटिका कराव्या, चित्र काढावे, छंद व्यायाम करावा, मग त्याच्या पलीकडे एखादा स्पोर्ट असेल तो गेम करावा.
आणि थोडस मोबाईलला जर बाजूला केलं हा, म्हणजे तरी मला हे सांगायचं का वयाच्या 60व्या वर्षी मी करू शकतो, तुमचं दूब आयुष्य पडलेलं आहे, तुम्ही का करू नये? तुम्ही का करू नये? अगदी बरोबर आहे. आधी उल्लेख आला होता ईश्वरी भागवतचा, रवी यांची कन्या, त्यानंतर तुमचा चिरंजीव सत्यजित. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो हे आम्ही समजू शकतो, पण चित्रकाराचा मुलगा चित्रकार होणं, त्याच्यात मिळणारा अर्थार्जन, त्याच्यात करिअरची असलेली अनिश्चितता, हे बघता ईश्वरी आणि सत्यजित यांना कसं घडवलं? आता चित्रकलेच्या बाबतीत सांगायचं तर रवी एक उत्तम उदाहरण आहेच. त्याच्या पाठोपाठ माझा मुलगा आहे आणि रवीची मुलगी. आता श्रामपूर शहरामध्ये जे आम्ही ऐतिहासिक चित्र केलं 10 फूट बाय 35 फूट राज्याभिषेक सोहळा, शिवराज्याभिषेक सोहळा, हा शिवराज्याभिषेक सोहळा, त्याचे स्केच ईश्वरी भागवतनी केले, रवीनी केले आणि मी केले. पण त्याबरोबर हे चित्रकलेचा जो संघर्ष आहे त्याच्यातून बाळकडू घरातूनच मिळालं ना त्यांना. कारण इतका पसारा आहे चित्रकलेचा आमच्या घरी. म्हणजे भौतिक सुखाच्या वस्तू कमी आहेत, पण चित्रकलेची साधनं म्हणा, कागद असो, कलर असो, किंवा मग त्याचे विविध पुस्तकं असो चित्रकलेविषयी, भारतातले जे शिल्पकला किंवा मग चित्रकलेचे भारतातले प्रमुख चित्रकार, शिल्पकार. म्हणजे तुमच्या दोघांचा संघर्ष हे पुढची पिढी पाहत होती आणि त्यांना तुम्ही कुठल्याही प्रकारचा फोर्स केला नाही, त्यांना ते उपजत त्याच्यात आवड निर्माण झाली आणि ते सुद्धा चित्रकलेत सहभागी झाले किंवा त्यांनी ती वाट निवडली, असं तुम्हाला सांगायचं? हो, त्याच्यातलं एक मला सांगावं लागेल चित्रकलेबद्दल. रवी आणि मी ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस नारायण धुमाळ नावाची एक व्यक्ती होती. त्यांना असं संग्रहाची म्हणजे वेड होतं. व्यक्तिभेद आला, कसले लेख आला, स्वातंत्र्य सैनिकांचे काही लेख आलेत, तर त्यांनी 1910 पासून ते आतापर्यंतचे सगळे पेपर जपून ठेवले होते. पण त्याच्यातले काही कलाकारांचे पण चित्र येत होते. दीनानाथ दलाल असतील, मुळगावकर असतील, तुमचे आर के लक्ष्मण असतील, ह्या चित्रकारांचे संग्रही त्यांनी काय केलं, ज्यावेळेस रवीला मला सांगितलं त्यांनी, अहो उदाहरण मी म्हटलं तुम्ही माझ्या कला दालनात या, ते बघा. तर ते म्हणे ते तुम्हाला चित्र आम्ही देतो आणि त्याचं जतन आणि तुम्ही आणि रवीच करू शकता. तर त्यांनी आम्हाला तो ठेवा दिला. म्हणजे त्याच्यात भारतातले थोर स्वातंत्र्य सेनानी असो, चित्रकलेविषयी असो, म्हणजे जे काही जो व्यासंग होता त्यांचा, आणि त्यांचं उरलेलं मटेरियल त्यांनी तिकडं गुजरातला काही वस्तू संग्रहालय काहीतरी आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी ते विकलं. पण त्याच्यातलं जे मोजकं होतं साहित्य ते रवीला मला दिलं, नारायण धुमाळांनी. अच्छा. ज्ञानेश्वरीचा ज्या काही ज्ञानेश्वरीत ओव्या आहेत त्या ओव्या हस्तलिखित करण्याचं काम तुम्ही अलीकडे सुरू केलं, तर ती काय भूमिका आहे त्या मागची? योगायोगाने मी नोकरीच्या निमित्ताने 2008ला मी नेवाशामध्ये गेलो आणि ज्या माऊलींचं जीवन व प्रवास माझ्या वाचण्यात आला, ज्ञानेश्वरी वाचण्यात आली, बघण्यात आली, का त्यांनी जे काही केलं जगाला संदेश दिला माऊलींनी, तर ते नेवाशासारख्या पवित्र भूमीत ते 3 वर्ष थांबलेत. जगाच्या कल्याणाचं पसायदान मागितलं. हो. आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, जो त्यांचा जो पहिला प्रसंग झाला होता का सच्चिदानंद महाराज ते तिन्ही भावंड येत असताना ज्ञानेश्वर माऊलीच्या आईवडिलांनी जे काही त्यांना दिलं होतं, तर ते त्यांचे मोठे बंधू म्हणजे निवृत्ती दादा म्हणाले का अरे ज्ञाना, तू जर ही जी संस्कृत मधली जी काय गीता आहे ही जर तू प्राकृत केली तर आपल्या धर्म मार्तंड लोकांनी आपल्याला काही दिलेलं नाहीये, ते लोकांना सांगत नाही, त्याच्यामुळे आपला त्रास झाला. तर तू जे काही आपल्या आई वडिलांनी तुला जे काही दिलेलं आहे विठ्ठल पंतांनी, तू ते लोकांना दे. तर चिमुकली मुक्ताई काय म्हणाली त्यावेळेस, अरे ज्ञाना, माऊली म्हटले का मी ते सांगल रे दादा, मी ते सांगल, पण लिहून कोण घेईल? पण मग त्यावेळेस ती मुक्ताई म्हणाली, 7 वर्षाची चिमुरडी, आज नेवाशामध्ये सच्चिदानंद आहेत ना लेखक, त्यांचं अक्षर फार सुंदर आहे, मग ते लिहितील ना म्हटले. मग त्यांना सांगू म्हणे आपण. पण योगायोग हे तिन्ही भावंड ज्या दिवशी पहिल्या दिवशी गेले आणि प्रांतविधी करता स्नान संध्या करता प्रवरा नदीवर गेले, त्यावेळेस त्यांना एक सावशनसरी का जिच्या प्रताला चिता देणार होते ती पाया पडायला आली. माऊली म्हणले तू सौभाग्यवती म्हणे का, अष्टपुत्र सौभाग्यवती. ते म्हणे माझे तर पती वारले तर मी सती जाणार आहे माऊली. माऊलीची त्यांची कोणाची ओळख नाही, पण तेजस्वी बालक होते ते. मग ते म्हटले कुठे दाखवा ती चिता. मग ते दाखवले तर त्यांनी त्यांच्या दोन्ही डोळ्याच्या भुरकुटीमध्ये एक बोट ठेवलं आणि उठ सच्चिदानंद उठ, मी तुला उठवायला आलो. आणि ते उठले. आणि मग उठल्यानंतर ते म्हटले
तुम्ही इतके चांगले लोक आहेत तर मला काहीतरी संधी द्या. म्हणजे तुमचं नाव सच्चिदानंद, मग जो सच आणि चित आहे त्याला मृत्यूच नाही म्हटले, मग मला संधी द्या. मग माऊली म्हणे वेळ आली का तुम्हाला संधी देऊ. आणि त्यांच्या सुंदर हस्ताक्षराचा तो प्रसंग माझ्या काळजावर बिंबला. अच्छा. हा. आणि मग मला वाटलं आपण आपलं पण सुंदर अक्षर आहे, मग आपण का करू नये. म्हणून मी ती ज्ञानेश्वरी 4 फूट बाय 3 फुटात श्लोक, ओवी आणि निरूपण म्हणजे शके 1200 पासून ती जी ज्ञानेश्वरी सांगितली जाते हरिपाठात पारायणातून, त्याचं विश्लेषण काय पारायणातून त्यावेळेस माऊलींनी केलं. पण अलीकड जे पारायण होतात त्याच्यातून ते निरूपण होत नाही. अच्छा. फक्त ओव्या होतात. मग मला वाटलं आपण जर ती मोठी ज्ञानेश्वरी जर केली, आणि ती करून आता मला 1.5 वर्ष झाले, मी 13व्या अध्यायापर्यंत आलोय. अजून त्याला 2-1 वर्ष लागतील. पण जे काही माऊलींनी जगाला दिलं, मी काही वेगळं करत नाही. मी कॉपीराईट करतो, मी म्हणजे लिहितोय. फक्त मला तो एक चित्रकार म्हणून वेगळा आनंद घ्यायचा होता. आणि सचित्र ज्ञानेश्वरी कुठंच नाही. जी साईज सांगितली ते नेमकं काय मटेरियल काय ते त्याला आपण बॉक्स बोर्ड म्हणू. जे चित्रकलेतलं जे उत्तम कंपनीतून मागवलं ते साधारण असं 4 फूट आणि 3 फूट रुंदीचं, उंचीचं 4 फूट. आणि त्याचे जे काही कॅलिग्राफीचे पेन आहेत ते पण विदेशातले पेन आहेत. त्याची सगळी किंमत वगैरे ते तो भाग वेगळा. पण मी जे करतो त्याचं जे माझे दैनंदिन काम सांभाळून मी जे काम करतो त्याचा आनंद आणि किंवा ते ज्ञान ते आपल्यात आत्मसात व्हावं, थोडस बदलावं म्हणून मी त्याच्याकरता मानसार पण सोडला. हा. मग ते बॉडी बिल्डिंगला सुद्धा थोडस बाजूला ठेवलं. पण मला ते करण्याचं मी नाही का समाजातून नंतर मला जे काही प्रतिक्रिया आल्या तर त्यामध्ये जे काही अशा पद्धतीची ज्ञानेश्वरी लिखाण मला वाटतं भारतातला हा पहिलाच प्रयत्न असेल 100%. आणि तो एक अद्वितीय आहे की ज्या पद्धतीने तुम्ही तो करताय. आणि त्या ठेव्याच्या माध्यमातून पुढच्या पिढ्यांना पण ज्ञानेश्वर माऊली आणि ज्ञानेश्वर माऊलींचं काम, त्यांचा संदेश, त्यांचा विचारांचा प्रसार होऊन आणखीन सोपं होईल. हो. आणि तोच तो माझा हेतू आहे. आणि तो हेतू आता 2-1 वर्षात माझा पूर्ण होईल. बरोबर. चित्रकलेच्या माध्यमातून तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, अनेक ठिकाणी तुम्हाला गौरवलं गेलं, शासनाचा पण पुरस्कार मिळाला. पण टचिंग हार्ट अशी कोणती गोष्ट होती का जो गौरव तुम्हाला भावला, की जी प्रतिक्रिया तुम्हाला भावली, असा काय प्रसंग होता? मला एक तर म्हणजे नाही का भारताचे राष्ट्रपती त्यांचं जे पत्र आलं ती प्रशंसनीय माझ्या दृष्टीने फार महत्वाची. आणि त्यानंतर मला अजून एक प्रसंग असा आठवतो का ब्रह्म एकनाथ महाराजांचा पैठणचा जो आहे, महाराजांच्या बद्दलची ते काय आता 1400चे त्यांचे जे काय प्रतिमा आहे त्यांच्या वतीने दिला जाणारा संत एकनाथ प्रतिष्ठानचा जो पुरस्कार आहे तो मला मिळाला. आणि ज्यांच्या अहिंसा रूपी आपण ज्याला म्हणतो महात्मा गांधीच्या नावाने दिले जाणारा व्यसनमुक्तीचा राज्यस्तरीय पुरस्कार, म्हणजे ते काम मला त्या माध्यमातून त्यांच्या नावाने जो मला पुरस्कार मिळाला. म्हणजे थोडक्यात तुम्हाला म्हणायचं त्या पुरस्काराची रक्कम किती मोठी होती, तो पुरस्काराचा कार्यक्रम किती मोठा होता, त्यापेक्षा तो ज्यांच्या नावाने मिळाला त्या नावांना तुम्ही तुमच्या आयुष्यात आदर्श मानता आणि ते आदर्श असलेले व्यक्तिमत्वाच्या नावाने मिळालेला पुरस्कार तुमच्यासाठी मोठा होता. अगदी मोलाचा आणि खूप मोठा आहे. बरोबर बरोबर. आता सध्या ज्या पद्धतीचं समाजातलं वातावरण आहे, म्हणजे ट्रेस हा फॅक्टर प्रचंड वाढलाय, तणाव प्रचंड वाढलाय. का वाढलाय? तर मोबाईलचा अतिरेक वाढलाय, सोशल मीडियाचा अतिरेक वाढलाय. मग अशा पातळीवर तो अतिरेक मुलांपर्यंत गेलाय. कोविडमध्ये ज्यावेळेस ऑनलाईन शिक्षण सुरू झालं, मोबाईल नावाचं जे काही गॅझेट आहे ते मुलांच्या हातात आलं आणि ते मुलांच्या हातातून परत आपण काढूच शकलो नाही सर्वजण. ते खरं तर समाज म्हणून आपल्या सगळ्यांचं फेल्युअर आहे. तर मग चित्रकला तणाव कमी करते, आधीच तुम्ही त्याचं उदाहरण दिलं उत्तम, तुम्ही जगलात ते. तर मग आता मोबाईलचा जो अतिरेक आहे तो घालवण्याचं काम चित्रकला कशी करू शकते? पालकांना तुम्ही काय सांगाल? मी त्यासाठी एक माझी वात्रटिका आहे, एक 4 ओळीची वात्रटिका आहे. मोबाईलमुळे काम ऐकनात मुले आणि बायको, आणि मोबाईलमुळे कुटुंब झाले सायको. वा. त्याचं कारण असं आहे का मोबाईलचा अतिरेक आहे, ठीक आहे, मी असं नाही म्हणत का तंत्रज्ञानाबद्दल प्रत्येकाने बदललं पाहिजे, ही महत्वाची भूमिका आहे समाजात. पण किती वर्षाच्या मुलाला कसा मोबाईल दिला पाहिजे, किती वापरला पाहिजे, जर पालकच आता बँकिंग क्षेत्रात मोबाईलची फार गरज आहे, जे शैक्षणिक क्षेत्रात मुलं जे काही आता अभ्यासक्रमात त्यांना मोबाईलची गरज आहे, त्यांना लॅपटॉप आहे, टॅब आहे. मोबाईलची गरज आपण इग्नोर करू शकत. हो. आणि त्या पालकांनी मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे.
जर मोबाईलमुळे जर संवाद तुटतो कुटुंबाचा, कारण प्रत्येक जण मोबाईलमध्ये, तर मोबाईलमुळे खूप म्हणजे नाही का तसे प्रगती भरपूर आहे, पण कारण नसलेल्या लोकांच्या पण हातात मोबाईल आहे. म्हणजे मी नाही म्हणत की प्रत्येकाने वापरू नये, नाही म्हणजे जिथं ब्रश असावा हातात चित्रकलेचा, जिथं पेन असावा, जिथं थोडक्यात माती खेळली जावी, जिथं एखादं शालेय साहित्य असावं खेळाचं, त्या हातांमध्ये मोबाईल आहे. तर त्याला उत्तर तुमचं म्हणणं असं आहे का जसं चित्रकलेचा तुम्ही छंद जोपासून त्याला मोबाईल पासून दूर करू शकता, खेळ जोपासून दूर करू शकता, हे उत्तर ठरू शकतं. हो अगदी बरोबर. त्याला व्यायाम आहे, व्यायाम पण आहे, थोडे योगासनं आहेत. भारतामध्ये प्राचीन योगासनाची परंपरा आहे, गुरु शिष्यांची परंपरा आहे, आपल्याला गुरुकुल होते. तर जर चित्रकलेत जर तुम्ही नाही का चित्रकलेत माणसाचं नाही का एखादा विद्यार्थी चित्रकलेत जर पाहिला यायचा असेल ना सर, त्याच्याकरता ते ड्रॉइंग कॉलेजचे नाही का आता 10वी 12वीचे निकाल आपण बघतो, ते निकाल कसे असतात 99.99, 98, 99 पासून 95, 96. पण चित्रकलेत असं आहे सर, चित्रकलेचे निकाल लागताना त्या मुलाचे वार्षिक असाइनमेंट पाहिले जातात, आणि ते चित्रकलेचं जर एखादा विद्यार्थी त्यांना राज्यात पाहिला आणायचा असेल तर त्याचे ते असाइनमेंट चेक केले जातात का त्यांनी तो पेपर सोडवला, त्याच विद्यार्थ्यांनी सोडवलं का. मग चित्रकला काय आणि गायन काय किंवा एखादं म्हणजे कोणतंही क्षेत्र, छंद ते छंदामुळं तिथं म्हणजे चॅलेंजेस नाही तुम्हाला, त्याच्यामुळेच तो माणूस स्ट्रेस मधून बाहेर येऊ शकतो आणि तुमची जडणघडण परिपूर्ण माणूस म्हणून होऊ शकते. हो बरोबर. आता ज्या आधी जो उल्लेख झाला की बुवा छंद हा पार्ट वेगळा आहे चित्रकलेचा. आता चित्रकलेचं तणाव घालवण्यासाठीचं महत्त्व समाजाच्या पण बऱ्यापैकी लक्षात आलंय. वेगवेगळ्या क्लासेसला पण पालकांची मुलं पाठवण्याची मानसिकता झाली, गर्दी होती, मुलं पण येत आहेत, चित्रकला पण शिकतायत. परंतु चित्रकलेतलं करिअर काय? चित्रकलेत आता चित्रकला कशी बदलत गेली तुम्हाला एक सांगतो. पूर्वीची ती पाश्चात्य कला जे आपले 7व्या शतकापासून आली, 7व्या शतकापासून जे अजिंठा एलोरा, खुलताबाद दौलताबादला जे आहेत त्याच्यात ज्या पेंटिंग होत्या अजिंठा मधल्या, त्याची त्यावेळेस कलर प्रक्रिया करणं, कलर बनवणं, ते चित्र भिंतीवर मांडणं, वारली पेंटिंग आहे आदिवासी, त्याच्यात तांदळाच्या याच्यापासून गेरूमध्ये बनवून पांढऱ्या याच्यात ते करणं, गेरू मारून पांढऱ्या याच्यात तांदूळ हे करून करणं. त्यानंतर चित्रकलेला तसे चांगले दिवस आता पण आलेले आहेत, नाही असं नाही. मग चित्रकलेमध्ये आता ॲनिमेशन आलं, तुमचे याचे नाही का पण चित्रकलेतले ॲनिमेशन आहे, फोटोग्राफी आहे, अप्लाइड आर्ट आहे, ॲनिमेशन आहे, डिझाईन आर्ट आहे, अप्लाइड कॅलिग्राफी आहे, त्याच्यातले विविध क्षेत्रात आता कंपनीत आहेत ना, जे गुजरातकडे जी कंपनी ज्या ठिकाणी टेक्सटाईल डिझाईन, कापडावरच्या डिझाईन हे मुलंच बनवतात. तुमचे ॲनिमेशन आता जो पिक्चर झाला होता तो याचा दक्षिण भारतातला तो पिक्चर आला होता तो, त्याच्यात सगळं ॲनिमेशनच आहे. ते ॲनिमेशन मध्ये बाहुबली, बाहुबली मध्ये सगळं ते कॅम्प्युटरवरती बसून म्हणजे नाही का असं म्हणतात लोक, मी काय प्रत्यक्ष नाही खरं. हा, आणि अजय देवगणचा जो तानाजी आला, त्या तानाजीच्या प्रत्येक फ्रेम मध्ये सुरुवातीला जो रिसर्च झाला चित्रपट बनवण्यासाठीचा, तर ती प्रत्येक फ्रेम किंवा पटकथा लिखाण होण्यासाठी आधी त्या जे काही ओम राऊत म्हणून त्याचे डायरेक्टर आहेत, त्यांनी तुम्ही जसं म्हणले तसे भारतभरातले चित्रकार बोलवले. तो प्रत्येक प्रसंग आधी चित्ररूपाने साकारला आणि मग त्याच्यानंतर त्याचं वेशभूषा कशी असावी त्या पद्धतीची त्या कपड्यांची ऑर्डर दिली गेली, मेकअप कसा असावा त्याची ऑर्डर दिली गेली, आणि मग पटकथा लिहिली गेली. चित्रकला डिझायनिंग मध्ये पण काम करते, चित्रकला चित्रपटाच्या पटकथेत पण काम करते, चित्रकला जर तुम्हाला आता हे घड्याळ बनवायचं याची डाय कशी असावी कटर मध्ये पण काम करते. हे असं ह्या सगळ्या पातळीवर चित्रकलेत करिअर आहे असं तुम्हाला सांगायचं? 100% करिअर आहे, ते मुलांनी केलं पाहिजे. त्याच्याकरता पदविका अभ्यासक्रम आहेत, अप्लाइड आर्ट आहे, सरकारी काही शासकीय महाविद्यालय आहेत चित्रकलेचे, मुंबईला आहे, गुजरातला आहे, बऱ्याच ठिकाणी चित्रकलेबद्दल म्हणजे अनभिज्ञ कोणी नाहीये आता. चित्रकलेतून करिअर 100%. आणि चित्रकलेचं महत्व पण समाजाला समजलंय, आता समजलंय. म्हणजे पहिलं कसं का चित्रकलेचा पेपर म्हणजे एकदम मजा करायचा किंवा अभ्यासच नाही करायचा किंवा तो वाव हेलण्याचा विषय होता ज्या काळात आम्ही शिकत होतो त्या काळामध्ये. परंतु आता तो अवेअरनेसचा विषय झालाय. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला ते एकदम बरोबर. कसा आहे चित्रकलेचा इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी, ज्यावेळेस एखादा विद्यार्थी 10वी 12वी पास होतो आणि तो इंटरव्ह्यूला जातो, तर त्या ठिकाणी जर इंटरमिजिएटला जर तुम्हाला A+ असेल
तर त्याचे 10 मार्क ग्रेस धरले जातात हं, आणि इलिमेंटरीचे 7 मार्क ग्रेस धरले जातात. हं, आणि चित्रकला हा विषयच खूप मोठा आहे का चित्रकलेतून एखाद्या लेखकाला समजा तुम्हाला लेखक आहे तुम्ही आहात, हं, तुम्हाला जे मांडायचं तुम्ही ते 1000 पानं लिहिता, हं, पण एखादा चित्रकार 20-25 चित्रात मी हं, हं. ते मांडू शकतो एकाच चित्रात एकाच चित्र. 20-25 चित्रांची पण गरज नाही. मग तो एक विषय आहे. हं. आणि चित्रकलेचं महत्व आहेच ना, इंजिनिअरिंगला आहेत, तुमचं सायन्स डॉक्टरकडे MBBS ला गेले तिकडे आहेच. बरोबर मग चित्रकलेचं महत्व कुठं नाहीये. बरोबर चित्रकलेची सुरुवात मुळात आपल्या घरातून आईकडूनच होती ना. बरोबर. जे काही सांगते ते आईच सांगते आपल्याला. अक्षर ज्यावेळेस ती गिरवती हा. आपल्याकडून त्यावेळेस ती खरी सुरुवात तीच असती. तो पाया चित्रकलेचा असतो, पण आपल्या आवडीनुसार तो माणूस त्या क्षेत्रात पुढच्या क्षेत्रात जातो. प्रगती करतो. बरोबर. माणसं मोठी होतात, माणसं मोठी झाली का यश शिखरावर जातात. यश शिखरावर गेली का मीडियाचं रेड कार्पेट, तो लेमन लाईट आणि मग ते सगळं तिथलं झगमगाट पाहिला की मग पायथ्याकडं अंधार दिसायला लागतो आणि पायथ्याकडचं दिसतच नाही. असं का अनेकांचं अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर सिद्ध केल्यावर स्वतःला सिद्ध केल्यावर होतं. परंतु भरतकुमार उदावंत आजही श्रीरामपूरकरांना रस्त्यावर दिसले तर तुम्ही ज्या आत्मीयतेने बोलतात, ज्या आत्मीयतेने त्यांच्याशी संवाद साधतात, माणूस म्हणून तुमचं माणूस पण तुम्ही आत्ता पण जपलंय. एवढं सगळं स्वतःला चित्रकलेच्या क्षेत्रात सिद्ध केल्यानंतर हे माणूस पण जपलं कसं आणि हे माणूस पण जपण्यामागचा उद्देश काय? हे माणूस पण जपण्याचं कारण एकच आहे का आपण ग्रामीण भागात वाढलेलो आहोत. ग्रामीण भागात जे काही धार्मिकता जास्त प्रमाणात जोपासली जाते. बर. मग त्या ठिकाणी नकळत कितीही व्यसनाधीन आई वडील जरी असले, कोणी जरी असलं, तर त्या मुलांना हनुमान मंदिर आहे, राम मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, या ठिकाणी कायम कसले न कसले विविध कार्यक्रम असतात. आणि प्रत्येकाच्या घरातली स्त्री पुरुषाला जरी वेळ नसला तर ती जी मुलांची आई आहे ती मंदिरात जाते. आणि त्याच्यामुळं ते आज्ञेचं पालन करण्याचं लहानपणापासूनच शिकवलं जातं. आणि पूर्वी जे शिकवले गेलेले आहे त्यापैकी मी पण घडलो. शाळेत जे काही माझे काही शिक्षक होते ते माझ्यासाठी जे तन मन धनाने तिथं जे काही परिस्थिती पाहून माझ्याकडे लक्ष द्यायचे, तर त्यांच्यामुळं मग तो एक आदर्श आहे ना. आणि आपल्याला मान थोर पुरुषांचा आदर्श आहे. थोडक्यात विचार आणि संस्कार जे तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी दिले, शिक्षकाने दिले, त्या काळात समाजाने दिले, ते तुम्ही आजही तितक्याच ताकदीने तितक्याच प्रामाणिकपणे त्याचं जतन करताय. म्हणून तुमच्यातलं माणूस पण आणि माणूस जिवंत आहे असं तुम्हाला सांगायचं. हो, अगदी बरोबर. मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे आपण येतोय. अमिताभ बच्चन यांच्या वेगवेगळ्या भूमिकांचा तुम्ही उल्लेख केला. तुमच्या आयुष्यातला पर्सनल आयुष्यातला संघर्ष मला माहिती आहे. रील लाईफ आणि रिअल लाईफ अशा दोन गोष्टी ज्यावेळेस येतात त्यावेळेस आता चित्रकार म्हणून तुम्ही स्वतःला सिद्ध केलंय. तुम्ही वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये जात असतात, मुलांशी संवाद साधत असतात, त्यावेळेस तुम्ही प्रवास उलगडून सांगत असतात. परंतु तो रील लाईफमधला बऱ्यापैकी येतो कारण तुम्ही जे यश मिळवलं आणि ते यश शेअर केलं जातं. ते यश शेअर करताना रिअल लाईफमधला जे भरतकुमार उदावंत आहेत त्यांच्या आयुष्यात प्रचंड मोठा संघर्ष आहे. आम्ही त्याचे सर्वजण साक्षीदार आहोत. रवी भागवत आहेत, मी आहे. तो जरा संघर्ष सविस्तर सांगितला तर बरं होईल. म्हणजे मग कळण मला प्रेक्षकांना हे सांगायचं की भरतकुमार उदावंत चित्रकार म्हणून स्वतःला सिद्ध झाले म्हणजे मग त्यांच्या स्टुडिओत तुम्ही ते उठले म्हणजे त्यांच्या पुढं लगेच ब्रश आणि कॅनव्हास घेऊन माणूस रेडी आणि आता तुम्ही चित्र काढा सर. अशी परिस्थिती तुमच्या आयुष्यात आजही नाहीये तरी पण तुम्ही लढतायत. ती उर्मी काय झालं ज्यावेळेस आमचे आर्थिक चंचल व्यसनाधीनता आता पुन्हा ते सांगण्यात मला म्हणजे असं वाटतं की मी ज्यावेळेस 5वीला होतो आणि मला कळालं की आपल्या घरात आज संध्याकाळी भाकरी नाही तर आम्ही कॉर्पोरेशनच्या ऊसात जाऊन ऊस तोडायचं, त्याचे तुकडे करायचं बारकं आणि वॉचमॅन दिसला नाही की आम्ही ते बाहेर येऊन तर ते घरी आणायचो. इतकी बिकट अवस्था. इतकी बिकट अवस्था. ते घरी आणून आम्ही खायचो. ते खाल्ल्यानंतर सकाळी थंडीचे दिवस असायचे तर चुलीला लाकडं नसायचे. बर. मग घरात राखेल नाही त्यावेळेस गॅसचं द्या सोडून पण राखेल नाही. आणि मग त्या जे खाऊन खाऊन चुट्ट्या आम्ही हे केल्यानंतर त्या चुट्ट्यावर सकाळी आम्ही पाणी तापायचो. बर. आणि माझी आई माझ्या बहिणी ज्या होत्या त्या पेरूच्या बागात वगैरे कामाला जायच्या तर मग ते आम्हाला जर आठवड्याला पैसे आले त्यावेळेस आमच्या घरात भाकरी वगैरे व्हायची, चूल पेटायची. आणि मग ते आम्ही ते पेरू आणायचे ते पेरूच खायचो. कधी ऊस हे आमचं अन्न असायचं कधी पेरू असायचे. पण त्या संघर्षात काय झालं की मी लहान असल्यामुळं मला म्हणजे फार मोठा पण नव्हतो ना का मला ते असे काही मित्र भेटत गेले का ते माझ्यात उन्हाळपणा येत गेला. मग पत्ते खेळणे मग काही गल्लीत जे काही टुकारपणा असेल तेवढं करायचो.
कुस्त्या असतील, लहान पाचट असायचे, गहू झाल्यानंतर खळं झाल्यानंतर त्याच्यावर आम्ही कुस्त्या करायचो. बालपणातला उन्हाळपणा. आणि मग हे करत 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 ज्यावेळेस पोक्तेपणा येत गेला त्यावेळेस ते ऑटोमॅटिक आईच्या माध्यमातून माझं कमी होत गेलं. पण जे जे काही करता येईल म्हणजे नाही का, मला जर चांगलं आश्रय मिळाला नसता, आईने सांगितलं नसतं, तर मी चित्रकाराच्या ऐवजी वेगळ्याच प्रकारचा माणूस समाजात तुम्हाला दिसला असतो. बरोबर. आज चित्रकार म्हणून तुम्ही स्वतःला सिद्ध केलं, ते केलं त्या कलेच्या साधनेवर, कलेच्या तपस्येवर. आज तरुणाई करिअरचे अनेक ऑप्शन त्यांच्या समोर आहेत, पण मग माझं काय, मी कसा शोधू, माझी वाट कोणती हे समजायला तयार नाही. म्हणजे प्रत्येकजण जंक्शनवर उभा आहे, त्याला जंक्शनपर्यंत पोहोचणं सोपं आहे, परंतु त्या जंक्शनवर गेल्यानंतर माझ्या आयुष्याचा ट्रॅक कोणता हा सापडत नाही. तो सापडायचा असेल तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल तरुणाईला? मी तरुणांना हे सांगन, निरोगी राहा, त्याला पहिला व्यायाम योगासनं करा, छंद जोपासा, मेंटली अनफिट होणार नाही, आई वडिलांची सेवा करा, देशाची सेवा करा, राष्ट्राची सेवा करा. ज्यावेळेस आपण निरोगी असू त्यावेळेस आपण समाजाला, आई वडिलांना काहीतरी देऊ शकतो. आणि ज्यावेळेस तुमचं समाधान, भौतिक सुखात तुम्ही समाधान मानू नका. तुम्हाला भले 4 पैसे मिळू न मिळू, तुम्ही तुमच्या जे काही काम करणार आहात त्याच्यात झोकून द्या, रात्रंदिवस कष्ट करा. भगवंत त्याला म्हणजे नाही का काही ठेवणार नाही, त्याचं सिद्धांत येतो एक, ते परमेश्वर देणारच आहे. जे करायचं ते प्रामाणिकपणे करा. हा, प्रामाणिकपणे करा आणि स्वतःशी प्रामाणिक राहा. काम करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. ते गीतेचा सिद्धांत आहे. आणि तुम्ही ते जर केलं तर तुम्ही आई वडिलांना नीट सांभाळू शकता ना. तुम्ही निरोगी राहिले तर सगळं होऊ शकतं. त्याच्यासाठी तुम्ही जे काही मिळेल फक्त काम करण्याचं आपलं कर्म करत राहा. थोडक्यात हा, सोप्या भाषेत चालणाऱ्यालाच वाट सापडते. तुम्ही काम केलं तर तुम्हाला समजेल का तुमच्यासाठी बेटर काय अजून आयुष्यात. हो. आणि मग तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल. हो. खरं तर ज्या पद्धतीने भरतकुमार उदावंत सरांनी आपल्या समोर त्यांच्या आयुष्याचा प्रवास उलगडला, ते जे काही शेअरिंग होतं ते बाय हार्ट होतं. आणि ते बाय हार्ट शेअरिंग ऐकल्यानंतर असं वाटतंय की माणूस घडतो तो आयुष्यातल्या संघर्षामुळं, माणूस घडतो तो संस्कारामुळं, आणि माणूस घडतो तो विचारांमुळं. आणि हा आयुष्यरूपी कॅनव्हास भरतकुमार उदावंतांनी जसा रंगांच्या माध्यमातून, चित्रकलेच्या माध्यमातून समृद्ध केला, तसं माणसं जपली, विचार जपले, आणि स्वतःचा प्रामाणिकपणा, स्वतःचं आचरण, आणि जी काही आपलं बॉन्डिंग होतं शेवटच्या माणसाप्रती, जे काही बॉन्डिंग होतं चित्रकलेशी, जे काही बॉन्डिंग होतं कुटुंबाप्रती, हे सगळं त्यांनी जपलं. म्हणून त्यांचं आयुष्य स्वतः ते सिद्ध करू शकले. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर मी कुणी नव्हतो, परंतु मला ज्यांनी घडवलं, मला ज्यांनी उभं केलं, ती माणसं मी आयुष्यभर जपली. म्हणून मला या समाजाने जपलं, या देशाने जपलं. मान सन्मान मिळत राहतील, माणसं मोठी होत राहतील, परंतु ती माणसं मोठी होत असताना त्यांच्याबरोबरचा संघर्ष, त्यांच्याबरोबरची प्रेरणा तो पुढच्या पिढीला किती देतो, आणि ती पुढची पिढी त्यापासून किती प्रेरणा घेते, त्यावेळेस ते राष्ट्र, तो समाज प्रगती करत असतो. ती प्रगतीची उर्मी आज भरतकुमार उदावंत सर तुम्ही आम्हाला दिली. आणि या उर्मीवर खरं तर निश्चितच हा इंटरव्ह्यू, ही मुलाखत जी व्यक्ती ऐकन त्यांना ती उर्मी मिळणार आहे. आणि तुमचा जो काही स्पार्क आहे, किंवा तुमचं जे काही प्रामाणिक सांगणं आहे, किंवा तुमचा जो काही प्रामाणिक सांगण्याचा संदेश आहे, त्या संदेशाच्या माध्यमातून आज व्हॉइस ऑफ अहिल्यानगरच्या कार्यक्रमात तुम्हाला बोलवलं, तर तुमच्यापासून प्रेरणा घेऊन निश्चितच कुणीतरी घडणार आहे, आणि ह्या चेअरवर पुढची पिढी येणार आहे. ती उर्मी तुम्ही दिली, त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर.